प्रेज़ द लॉर्ड। सबको जय मसीह की। मैं आपको स्वागत करता हूँ आज हमारा ट्यूसडे ऑनलाइन फेलोशिप के लिए। आई वेलकम यू ऑल एंड प्रेज़ द लॉर्ड। जो भी हमें देख रहे इस समय, आप कमेंट्स कर सकते हो, कमेंट लिख सकते हो ताकि मुझे समझ में आए कि आप यहाँ पर हो। जो भी हमें देख रहे इस समय, आप ये वीडियो को शेयर कीजिए ताकि और भी लोग देख पाए हमें इस समय। प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। जैसे आप ये देख रहे हैं, आप अलग अलग ग्रुप्स में शेयर कर सकते हो। प्रेज़ द लॉर्ड। अगर आपने शेयर किया तो आप कमेंट सेक्शन में लिख सकते हो कि मैंने शेयर किया है। आमीन। प्रेज़ द लॉर्ड। ओके, अगर आपने शेयर किया तो आप कमेंट्स में से लिख सकते हो कि मैंने शेयर किया। गुड, ऑसम। आइए मिलकर आराधना करेंगे इस समय परमेश्वर की। धन्यवाद यीशु इस समय के लिए। धन्यवाद हम यहाँ पर आए परमेश्वर तेरी आराधना करने, तेरी स्तुति करने की, तू योग्य है, तू योग्य है, आराधना के योग्य है, स्तुति के योग्य है। तुझे मान सम्मान आदर मिले यीशु। थैंक यू जीसस। कितना हसीन वादा ये किया खुदावंद ने, कितना हसीन वादा ये किया खुदावंद ने। जहाँ रोया तीन जमा हो, मैं हूँ हाजिर उनमें। जहाँ दो या तीन जमा हो, मैं हूँ हाजिर उनमें। कितना हसीन वादा ये किया खुदावंद ने, कितना हसीन वादा ये किया खुदावंद ने। जहाँ दो या तीन जमा हो, मैं हूँ हाजिर उनमें। जहाँ दो या तीन जमा हो, मैं हूँ हाजिर उनमें। तुझे अकेला ना छोड़ूं मैं, रो अपनी भेजो। तुझे अकेला ना छोड़ूं मैं, रो अपनी भेजो। तुझे अनाथ भी ना छोड़ो, एक मददगार भेजो। तुझे अनाथ
के सिवाय कब है बात कही किसने, यीशु के सिवाय कब है बात कही किसने, जहाँ दो या तीन जमा हो मैं हूँ हाजिर उनमें, जहाँ दो या तीन जमा हो मैं हूँ हाजिर उनमें। परमेश्वर तू हाजिर है जहाँ पर दो या तीन तेरे नाम से जमा हो। हालेलुया, धन्यवाद देते तुझे, स्तुति करते परमेश्वर तेरी। वर्शिप यू जीसस, थैंक यू जीसस, धन्यवाद परमेश्वर तू यहाँ पर मौजूद है परमेश्वर, तेरी उपस्थिति है यहाँ पर। हालेलुया, तेरी स्तुति करते हैं राजा, तेरी प्रशंसा हो। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। आंखें बंद करें, उसे धन्यवाद देंगे समय। प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, तेरी आराधना करूं यीशु। धन्यवाद यीशुवे, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, प्रेज लॉर्ड, तेरी आराधना हो यीशु। थैंक यू जीसस। परमेश्वर आगे का सारा समय तेरे हाथ में देते हैं। मैं विश्वास है परमेश्वर जैसे आपका वचन सुनने वाली हमारी जिंदगी बदलने वाली परमेश्वर एक ट्रांसफॉर्मेशन होने वाला है हर एक जनों के दिलों में। परमेश्वर मुझे विश्वास है, मुझे यकीन है कि आप यहाँ पर हो परमेश्वर, आपकी उपस्थिति यहाँ पर है, इसलिए धन्यवाद। जो भी ये वीडियो को देख रहे हैं परमेश्वर उनको छू लिए आज के वचन से और उनकी ज़िंदगी को बदलिए। थैंक यू जीसस, वी वर्शिप यू इन जीसस नेम, आमेन। जैसे आप ये देख रहे हो इसे जितना हो सके इतना शेयर कीजिए ताकि और भी लोग तक पहुँच सके और भी लोग आशीर्वादित हो सके। वचन शुरू करने वाले थोड़ी देर में। कीप प्रेइंग। Hello, praise the Lord. Let me set it right. Jean, how this is? Continue. Finished कर रहे हैं? फिनिश मतलब फिनिश हो जाएगा। अच्छा, लाइव को दबाए तो come here. Yeah.
Just hold on, please. Why this happening? Do we have to finish or? Okay. Okay. Yeah. Come. Praise the Lord. And good evening to all of you. प्रभूची स्तुती असो तुम्हा सर्वांना शुभ संध्याकाळ. Okay. Yeah. Yeah, welcome. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. Okay. So today, many were asking me how to read the Bible. अनेक लोक मला प्रश्न विचारत होते की पवित्र शास्त्र कसं वाचले Since पाहिजे. I'm teaching on grace, मी कृपावर शिकवण देताना I know many were not able to understand grace. अनेक लोकांना कृपा समजू शकत So नव्हते. many have written to me म्हणून अनेकांनी मला लिहिले how आहे to read the Bible की कसं पवित्र शास्त्र वाचले in a right way एक योग्य रीतीने without getting confused. आणि गोंधळ न होऊन. So that is what I'm going to teach you today. आणि हेच मी तुम्हाला आज शिकवण देणार But आहे. this will be part 1. पण हा भाग 1 असेल. So I'll be teaching you more म्हणून मी तुम्हाला अधिक शिकवणार आहे. because we know the Bible is very important for us. कारण आपल्याला माहिती आहे की पवित्र शास्त्र आपल्यासाठी खूप महत्त्वाची Very, आहे very important. आणि खूप खूप महत्त्वाची आहे. Without the Word of God, without the Bible, we cannot have divine faith. आणि देवाच्या वचनाशिवाय पवित्र शास्त्राशिवाय आपल्याला दैवी विश्वास मिळू शकत We cannot नाही. even know God who is Spirit. आपण देवाला जाणू शकत नाही जो एक आत्मा आहे. So the Bible is the most important for us. म्हणून पवित्र शास्त्र आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. Some years back, आणि काही वर्षांपूर्वी Holy Spirit gave me a teaching on the Bible. पवित्र आत्माने मला पवित्र शास्त्रावर एक शिकवण दिले. The many questions were answered there. आणि तिथे मी अनेक प्रश्नांच्या उत्तर But I was not able to bring that book out. पण मी तो पुस्तक बाहेर काढू शकला नाही. I posted on the Facebook आणि मी फेसबुकवर पोस्ट केला the आहे. different questions. आणि वेगवेगळे प्रश्न How did Bible come? की कसं पवित्र शास्त्र आले. How we know that there are only 66 books. आणि आम्हाला माहिती आहे की फक्त पवित्र शास्त्रामध्ये 66 Yeah, पुस्तके how आहेत. do we know that? आणि आपल्याला हे कसं So कळतं. all that I have written in that आणि book, ते सर्व मी त्या पुस्तकात लिहिले how आहे. Holy Spirit inspired the writers to write. आणि कसं पवित्र आत्माने लेखकांना प्रेरित केले What लिहिण्यासाठी. about other books आणि इतर पुस्तकांविषयी काय. and all these things. आणि इतर सर्व गोष्टी. So if God willing, if I get time, I'll bring out that book. आणि जर देवाची इच्छा असेल तर मी तो पुस्तक बाहेर काढणार And आहे. there's one more book I wrote about death. आणि अजून एक पुस्तक मी मृत्यूविषयी लिहिलेलं What आहे. happens the moment you die? आणि काय होतं ज्या क्षणी तुम्ही मरण पावता. That's also a very powerful book. आणि तो देखील खूप सामर्थ्यशाली पुस्तक And आहे. so those books I have to yet bring. म्हणून ते पुस्तक मला अजूनही बाहेर काढायचं आहे. Okay, so today I'll not be speaking to you much about the Bible, आज मी तुम्हाला अधिक पवित्र शास्त्राविषयी about सांगणार how नाही it came and all those की things. पवित्र शास्त्र कसं आले हे सर्व गोष्टी But सांगणार I'm नाही. going to teach you how to read the Bible in a correct way, पण मी तुम्हाला शिकवणार आहे की पवित्र शास्त्र कसं अचूक रीतीने तुम्ही वाचले so पाहिजे. that we'll benefit and we'll be blessed. जेणेकरून आम्हाला फायदा होणार, आम्ही आशीर्वादित होणार. The first thing Holy Spirit told me is this: आणि प्रथम गोष्टी पवित्र आत्माने मला the सांगितली. Bible is the revelation of our Father's truth. आणि जे पवित्र शास्त्र आहे आपल्या पिताचे प्रकटीकरण आहे. The Bible पवित्र is the शास्त्र revelation प्रकटीकरण of आहे. our Father's truth, आपल्या पिताचे सत्याचे where प्रकटीकरण He आहे. has only written truth. म्हणजे आपल्या पिताने फक्त सत्यच लिहिलेलं So आहे. the Bible is the book of truth for all mankind. म्हणून पवित्र शास्त्र सत्याची पुस्तक आहे संपूर्ण मनुष्य जातीसाठी. This is heaven's book आणि हा स्वर्गीय पुस्तक आहे for mankind. मनुष्य जातीसाठी. It is spiritual nature, आणि हे आत्मिक स्वभाव आहे for it is life and spirit, कारण तो जीवन व आत्मा आहे. which means spirit life ज्याचा अर्थ आहे आत्मा जीवन or God life. किंवा देवाचे जीवन. Now, try to understand this. This is very आणि important ही गोष्टी समजण्याचे प्रयत्न करा, ही खूप महत्वाची because I आहे. want that you must know how important the Bible is. कारण माझी इच्छा आहे की तुम्हाला कळले पाहिजे की किती महत्वाची आहे पवित्र शास्त्र. We cannot have divine faith without the Word of God. आणि देवाच्या वचनाशिवाय आपल्यामध्ये दैवी विश्वास येऊ शकत We नाही. cannot even know God आपण देवाला जाणू शकत in a नाही right way as He is, योग्य रीतीने जसा देव आहे. because God is expressed through His Word. कारण देव व्यक्त केला जात आहे फक्त त्याच्या वचनाने. As God is truth, जसं देव सत्य the आहे, Word of God is truth. देवाचे वचन देखील सत्य आहे. John 17:17 says, Thy word is truth. योहान 17:17 म्हणत आहे तुझे वचनच सत्य आहे. John 14:6, Jesus said, I am the truth. आणि योहान 14:6 मध्ये येशूने सांगितले मीच तो सत्य So आहे. the Bible is the word of God, म्हणून जो पवित्र शास्त्र आहे देवाच्या वचन आहे, शब्द आहे, which is the expression of the living word.
जो जिवंत शब्दाच्या अभिव्यक्ती आहे. Yeah. And the expression of the living word is Jesus. आणि जिवंत शब्दाच्या अभिव्यक्ती आहे येशू. So we can never know God, म्हणून आम्ही देवाला कधीच ओळखू who शकत is नाही spirit, जो आत्मा आहे. without the spiritual book, the Bible. आणि आपण देवाला ओळखू शकत नाही जो आत्मा आहे जोपर्यंत आपल्याला तो आत्मिक पुस्तक माहिती नाही जो आहे पवित्र शास्त्र. Holy Spirit also told me पवित्र आत्माने हे देखील that the सांगितले Bible की पवित्र is शास्त्र the basic record of truth given by our Father. आणि जी पवित्र शास्त्र आहे ती मूलभूत एक हिशोब आहे जो आपल्या देवपिताने दिलेली आहे. For people living on planet Earth. आणि त्या लोकांसाठी जे ग्रह पृथ्वीवर राहत आहे. This includes आणि ह्याच्यामध्ये हे देखील समावेश the आहे. canon of 39 books आणि त्याच्यामध्ये 39 पुस्तकांचे संक्रमण आहे. in the Old Testament जुना करार and 27 books आणि 27 जे पुस्तक आहे in the New Testament. नवीन करार देखील त्याच्यामध्ये सामील आहे. These are the only books आणि हे फक्त एकुलता एक असं that पुस्तक Holy आहे Spirit inspired जो पवित्र आत्माने प्रेरणा दिले. to be in the Bible. ते फक्त हे 66 पुस्तकच पवित्र आत्माने प्रेरणा दिले की ते पवित्र शास्त्रात राहिले पाहिजे. So let me tell you again, आणि पुन्हा मी तुम्हाला these सांगतो are only books, that 66 books, आणि एवढं 66 पुस्तक आहे which Holy Spirit inspired जो पवित्र आत्माने प्रेरित केले to be in the Bible. की त्यांनी हे 66 पुस्तकच पवित्र शास्त्रामध्ये This राहिले is पाहिजे. very, very important आणि ही खूप महत्वाची आहे. because there are many books, many people speak and add in the Bible. आणि असं अनेक पुस्तक आहे जे अनेक लोक बोलत आहे आणि ते पवित्र शास्त्रामध्ये त्या पुस्तकांची जोड करत आहे. But I asked Holy Spirit, He said no. पण मी पवित्र आत्माला विचारले त्यांनी सांगितले नाही. These are the only 66 books आणि एवढं 66 पुस्तकच that He आहे has inspired जो त्यांनी प्रेरित केलेला to आहे be included in the Bible. जो समावेश झाला पाहिजे पवित्र शास्त्रामध्ये. When I say canon जेव्हा of मी books, म्हणत आहे पुस्तकांची एक संक्रमण किंवा Means खूप पुस्तकांची एक it's a जोडी collection of books म्हणजे ही पुस्तकांची एक जमावी आहे that has been accepted as genuine and inspired. ज्याला असं खरा व प्रेरित असं समजले गेलेले आहे. The Holy Spirit wants us to understand आणि पवित्र आत्म्याला आपल्याला हे समजून घ्यायचं आहे that He has given a special inspiration की त्यांनी एक विशिष्ट प्रेरणा दिली or आहे anointing किंवा अभिषेक दिलेली आहे only to the 66 books of the Bible. आणि त्यांनी फक्त अभिषेक दिलेला आहे प्रेरणा दिलेल्या आहे पवित्र शास्त्राच्या 66 पुस्तकांसाठी फक्त. Amen. आमेन. Yes, anointed only the 66 books of the Bible. आणि पवित्र आत्माने फक्त हा जो 66 पुस्तक आहे पवित्र शास्त्रामध्ये त्याच्यावर त्यांनी अभिषेक दिला. Only the books of the Bible फक्त पवित्र शास्त्रामध्ये जे have पुस्तके this आहेत special inspiration. त्याच्यामध्ये हे विशिष्ट प्रेरणा आहे. Secondly, दुसरी now गोष्ट know this also well आणि ही देखील चांगलं जाणून घ्या. because many ask me this question. कारण अनेक लोक मला हे प्रश्न विचारतात. Though Holy Spirit still inspires जरी पवित्र आत्मा अजूनही प्रेरणा देत आहे born again Christians नवीन जन्मलेले ख्रिस्तीन to लोकांना write books, पुस्तके लिहिण्यासाठी, but let me tell you, पण मी तुम्हाला सांगतो all these additional writings आणि हे सर्व इतर जे लिखणं आहे लिखित आहे do not add to the truths or basic truths in the Bible. आणि ते पवित्र शास्त्रामध्ये जे मूलभूत सत्य आहे त्याच्यामध्ये कुठलाही जोड किंवा भर करत नाही, But just adds more understanding of these truths. पण हे जे सत्य आहे त्याच्यामध्ये फक्त अधिक समज आपल्याला हे इतर पुस्तक देत आहे. Now many don't understand. अनेक लोकांना कळत They नाही think that the new books that people write आणि त्यांना वाटत आहे की नवीन पुस्तके जे लोक लिहित आहे are additional truths. ते अधिक माहिती आहे. The अधिक Holy सत्य Spirit आहे. doesn't say that they are additional truths आणि पवित्र आत्मा असं म्हणत नाही की ते अधिक सत्य आहे, because the Bible is a finished book. कारण पवित्र शास्त्र पूर्ण झालेली पुस्तक आहे. So the writers cannot add anything म्हणून जे लेखक आहे अजून त्याच्यात भर घालू to शकत the नाही. basic truths त्या मूलभूत that's सत्यामध्ये in the Bible. जो पवित्र शास्त्रामध्ये आहे. Because we read in Revelation, कारण आपण you cannot प्रकटीकरणामध्ये add or delete. आपण भर करू शकत नाही, वजा करू So शकत this is नाही. a complete book. म्हणून हे जे पवित्र शास्त्र आहे संपूर्ण पुस्तक आहे. Even though Holy Spirit inspires the writers to write, जरी पवित्र आत्मा लेखकांना प्रेरित करत आहे He is लिहिण्यासाठी, not giving the new truths, पवित्र आत्मा त्यांना नवीन सत्य देत नाही, but to the understanding of these truths. पण फक्त हे जे सत्य आहे पवित्र शास्त्रामध्ये त्यांना त्याच्यामध्ये अधिक समज देत आहे. Amen. Did you understand till तुम्हाला here? इथपर्यंत समजले का? Because see, we have only one book. आपल्याकडे एकच That is पुस्तक the आहे Bible. जो आहे पवित्र शास्त्र. So we need to know it well. म्हणून आपण ते चांगलं रीतीने जाणलं पाहिजे. What is Holy Spirit saying about this? पवित्र आत्मा ह्याच्याविषयी काय बोलत So आहे? though I will not be able to give you everything, जरी मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगू शकत because नाही, my
focus will be how to read the Bible correctly. कारण माझं लक्ष आहे, ध्येय आहे की कसं तुम्ही पवित्र शास्त्र अचूक रीतीने वाचले पाहिजे. Jesus is the only one who came down from heaven आणि येशू एकुलता एक व्यक्ती आहे जो स्वर्गातून खाली आला to give heaven life. आपल्याला स्वर्गाचे जीवन देण्यासाठी. He was or is in heaven, आणि तो होता आणि आहे स्वर्गामध्ये, but came down with a mission. पण तो खाली एक उद्देश घेऊन आला. He's the only one who came from above. आणि येशू असं एकच व्यक्ती आहे जो वरून आला. All other human beings आणि इतर सर्व मनुष्य जाती were and are born from the earth. आणि होता आणि आहे पृथ्वीवरूनच. So whatever they tell म्हणून जे काय मनुष्य जाती बोलत आहे will be from earth's perspective, ती फक्त पृथ्वीच्या दृष्टिकोनद्वारेच असेल, not heaven's perspective. स्वर्गाच्या दृष्टिकोनद्वारे नसेल. Amen. आमेन. Next point. पुढच्या Jesus मुद्दा. is the only one who came from heaven. आणि येशू एकुलता एक व्यक्ती आहे जो स्वर्गातून आला. So he is the only one who can tell you the truth. म्हणून येशू असा एकच व्यक्ती आहे जो तुम्हाला सत्य सांगू शकत So the आहे. Bible says म्हणून शास्त्र म्हणत आहे there is no other way to salvation आणि तारणाकडे इतर कुठलाही मार्ग नाही, except through the name of Jesus Christ. फक्त येशू ख्रिस्ताच्या नावातच तारण आहे. Jesus himself said आणि येशू स्वतः in सांगितले John 14:6, योहान 14:6 I am the way, मी तो मार्ग आहे, the truth, सत्य आहे and the life. आणि जीवन आहे. No one comes to the आणि Father. कोणी पिताकडे येत He नाही. didn't say no one goes to the आणि Father. असं म्हणत नाही कोणी पिताकडे जात नाही. He's saying from heaven, आणि तो स्वर्गातून no बोलत आहे, one comes to the Father कोणी पिताकडे येत नाही except through me. फक्त माझ्याद्वारे. So Jesus promised म्हणून येशूने अभिवचन that दिले those who believe in him की जे लोक येशूवर विश्वास करत will आहेत have eternal life, त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. which means ज्याचा अर्थ आहे they will go to heaven ते स्वर्गात जाणार after they die, ते मेल्यानंतर, or when they leave this physical world and the physical body. की जेव्हा ते हे शारीरिक नैसर्गिक जग व शारीरिक शरीर सोडून जाणार तेव्हा ते स्वर्गात जाणार. The Bible says शास्त्र म्हणत आहे salvation is found in no other name, आणि तारण इतर कुठल्याही नावात आपल्याला सापडत for नाही, there is no other name under heaven कारण स्वर्गाखाली इतर कुठलाही नाव नाही given to mankind जो मनुष्य जातीला देण्यात by आले आहे, which we must be saved. जेणेकरून त्यांचे तारण झाले पाहिजे. Acts 4:12 says that. प्रेषितांची कृत्य 4:12 असं म्हणत आहे. So even the Apostle Paul said, म्हणून प्रेषित पौलाने देखील I सांगितले, want you to know मग माझी इच्छा आहे की तुम्हाला समजले that पाहिजे through Jesus, तो खरा येशू, the forgiveness of sins की येशू ख्रिस्ताद्वारे पापाची क्षमा is proclaimed ती त्याची घोषणा केली गेली to आहे you. तुमच्यासाठी. Through him, त्याच्याद्वारे whoever believes जो कोणी विश्वास करतो is set free from sin. तो पापापासून बंधमुक्त होतो. That's what the Bible says in Acts 13:38 to 39. आणि असंच प्रेषितांची कृत्य 13:38 ते 39 मध्ये लिहिले आहे. Though the Bible is full of words, जरी पवित्र शास्त्र पूर्ण शब्दाने भरलेले it is आहे, not man's words, तरी ते जे शब्द आहे मनुष्याचे शब्द नाही, but the words of God. पण देवाची ती वचने आहे, शब्द आहे. Amen. आमेन. In the universe, आणि पूर्ण विश्वमध्ये beside God, आणि देवाच्या व्यतिरिक्त the greatest thing सर्वात मोठी गोष्टी is the word of God. तो आहे देवाचे वचन. Amen. आमेन. The Bible tells us आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे even the universe आणि पूर्ण विश्व देखील was created त्याची by निर्माण झाली, God's word. त्याची निर्माण झाली देवाच्या वचनाने. So the word is above everything म्हणून देवाचे वचन प्रत्येक गोष्टींच्या वर and आहे greater than everything. आणि कुठल्याही गोष्टीपेक्षा श्रेष्ठ आहे. It is also before everything. आणि प्रत्येक गोष्टीच्या आधी वचन होता Before all things, there was the word. आणि सर्व गोष्टींच्या आधी वचन होता. Amen. आमेन. You know, I want to present the Bible in such a way that you're encouraged to read the Bible. आणि मला तुम्हाला असं पवित्र शास्त्र सादर करायचे आहे जेणेकरून तुम्ही प्रोत्साहित होणार पवित्र शास्त्र You know, वाचण्यासाठी. the Bible is also God's breath. आणि देवाच्या जो पवित्र शास्त्र आहे देवाचा श्वास देखील आहे. It's the breathing out of God Himself. आणि तो देवाचा श्वास स्वतः बाहेर येत आहे असं देवाचे वचन आहे. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे The बघा. word of God is the breathing out of God. आणि देवाचे जे वचन आहे देवाचा श्वास बाहेर येण्यासारखा आहे. 2 Timothy 3:16 says 2 तिमोथी 3:16 म्हणत that आहे all scripture की सर्व जे शास्त्र आहे is inspired by God. त्याची प्रेरणा देवाने दिलेली आहे. Inspired, the original Greek means आणि प्रेरणा मूल हेलेनी शब्दामध्ये आहे breathed. की त्याच्यामध्ये श्वास फुंकलेली आहे. Yeah, God breathed. आणि देवाने त्याच्यावर श्वास The फुंकलेली आहे. Bible is the breathing out of God. आणि जे पवित्र शास्त्र आहे देवाच्या श्वास बाहेर काढणे That's why आहे. it's called life and spirit. म्हणून त्याला जीवन व आत्मा असं म्हटलेले आहे. Amen. आमेन. It's the breathing out of God. आणि ते देवाच्या श्वासाची फुंकार आहे. And when I breathe in the word आणि जेव्हा मी वचन आत श्वास and when घेतो I preach, आणि जेव्हा मी प्रचार करतो I'm breathing out God मी देवाला श्वासाद्वारे बाहेर काढतो. because I've taken
His word, कारण मी त्याचे वचन आत घेतलंय, which is His breath, जो त्याचा श्वास आहे, and now I breathe out, आणि आता मी माझा श्वास बाहेर काढतो, which is His breath. जो त्याचा श्वास आहे. So our living, म्हणून आपलं जीवन, inhaling and exhaling, आपण आत घेते श्वास आणि बाहेर आपण श्वास फेकतो, is God Himself. तो स्वतः देव आहे. So we are living by the life of God. म्हणून आम्ही देवाच्या जीवनाने जगत आहे. Amen. आमेन. As today we live like breathing in and breathing out. जसं आज आम्ही आपल्या शरीरामध्ये श्वास आत घेतो, श्वास बाहेर काढतो, In the तसं natural जगत way. आहे. एक In the नैसर्गिकरित्या same way, तसंच since प्रकारे, the word of God is the breath, आणि देवाचे वचन श्वास आहे म्हणून we inhale the breath of God आम्ही देवाचे जे श्वास आहे आत घेतो, and we exhale the breath of आणि God आम्ही देवाचा श्वास बाहेर देखील काढतो, and we live by His life, आणि आम्ही त्याच्या जीवनाने जगतो, by His breath. त्याच्या श्वासाने. Amen. आमेन. Once you know this, एकदा तुम्हाला हे समजले, oh man, you will say, I cannot live without the word. आणि तुम्ही बोलणार की मी वचनाशिवाय जगू शकतच Because नाही, the word is my breath. कारण वचनच माझी श्वास आहे. Without the word, वचनाशिवाय I'm dead. मी मृत आहे. I cannot breathe in, मी आत श्वास घेऊ nor शकत can I नाही, breathe out. आणि मी बाहेर देखील माझा श्वास काढू शकत नाही. Amen. आमेन. So the word of God is God's breath. म्हणून देवाचे वचन देवाचा श्वास आहे. So when you read the Bible, म्हणून जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचतात, you're breathing in God तुम्ही देवाला आत घेत as आहे life. जीवन म्हणून, And when you preach the gospel, आणि जेव्हा तुम्ही सुवार्ताचा प्रचार you're करतात, breathing out God. तुम्ही देवाच्या श्वासाद्वारे बाहेर काढत आहे. That's why when anyone opens their heart, म्हणून जेव्हा कोणीही आपलं अंतःकरण उघडतो, they are saved त्यांच्या तारण होतं. How? कसं? by His life. त्याच्या जीवनाने. Amen. आमेन. We're not saved by religion. आपलं जे तारण आहे धर्माने We झालेली are नाही, saved by life. आपलं जे तारण आहे जीवनाने झाली And आहे. many think, how can someone receive life? आणि अनेक लोक विचार करत आहे की कसं कोणी जीवन प्राप्त When करू we शकत आहे. preach the word, जेव्हा आम्ही वचनाचा प्रचार करतो, because we take in the breath of God, कारण आम्ही देवाच्या श्वास आत घेतो, the life of God, देवाचे जीवन आत we घेतो, inhale, आणि जेव्हा आपण आत घेतो and when we exhale, आणि जेव्हा आपण बाहेर काढतो, those who believe, जे विश्वास करत they आहेत receive the life of God त्यांना देवाचे जीवन प्राप्त होतो and they are saved. आणि त्यांच्या तारण होतो. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. Without breath, we cannot live. आणि श्वासाशिवाय आम्ही जगू शकत नाही, Since the word of God is the breath of God, आणि देवाचे वचन देवाचा श्वास आहे म्हणून we cannot live the spiritual life. आम्ही हे आत्मिक जीवन जगू शकत नाही. Amen. आमेन. That's why when you read the Bible, you're so refreshed. म्हणून जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचत आहे तुम्ही इतकं You're ताजेतवाने so होता, revived. आणि तुम्ही इतकं संजीवित होतात, Amen. Amen. Because you have received the life of God. कारण तुम्ही देवाचे जीवन प्राप्त केले आहे. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत Are समजले you का? seeing how important the word of God आणि is? तुम्ही बघत आहात की देवाचे वचन किती महत्वाचे आहे. It is the breath of God. तो देवाचा श्वास आहे, Without that breath, you cannot live. आणि देवाच्या श्वासाशिवाय आपण जगू शकत That's नाही. why when you read the Bible, म्हणून जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचतात in a sense, you're touching God. आणि एका मान्याने तुम्ही देवाला स्पर्श करता. I'm not saying that the Bible as a book is God. मी No. असं म्हणत नाही की पवित्र शास्त्र एक पुस्तक म्हणून देव आहे, Otherwise, you'll start to worshipping the book as God. मग नाहीतर तुम्ही त्या पुस्तकाला देव म्हणून पूजा करायला सुरू No, करणार, no, that is idolatry. आणि ती मूर्तीपूजा आहे. I'm talking about the word of God. मी देवाच्या वचनाविषयी सांगत When आहे. you touch the spirit of the Bible, जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्राच्या आत्माला स्पर्श you करत आहे, touch God. तुम्ही देवाला स्पर्श करता. Every time when you read the Bible, दरवेळेस जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र you वाचता are touching God. तुम्ही देवाला स्पर्श करता, Because the Bible is the breathing out of God. कारण जे पवित्र शास्त्र आहे देवाचा श्वास बाहेर काढणे आहे. This means त्याचा अर्थ that आहे, the Bible is not only the words breathed out by God, आणि पवित्र शास्त्र फक्त देवाचे वचन नाही जे आम्ही श्वासाद्वारे बाहेर काढत आहे, but is God Himself breathed out in His word. पण ते आहे की देव स्वतः आपल्या श्वासाद्वारे त्याचे वचन बाहेर काढत आहे. Hence, there is the element of God in the word. म्हणून देवाचा एक अंश असतो त्या वचनामध्ये. This is the difference between the Bible and any other book. आणि हाच फरक आहे पवित्र शास्त्रामध्ये आणि जगातील इतर पुस्तकामध्ये. There is no element of God in any other word, आणि इतर कुठल्याही पुस्तकाच्या शब्दामध्ये देवाचा अंश नाही, but there is the element of God in the word of the Bible. पण पवित्र शास्त्राचे जे शब्द आहे की वचन आहे त्याच्यामध्ये देवाचा पदार्थ किंवा अंश आहे. Amen. आमेन. So every time you are reading the Bible, म्हणून दरवेळेस जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचत आहात you're breathing in, तुम्ही आत घेताय, and when you speak, you breathe out. आणि जेव्हा तुम्ही बोलत आहे तुम्ही ते श्वास बाहेर काढत आहे, देवाचा श्वास बाहेर काढत आहे. Next, पुढचा मुद्दा, the central character of the Bible is Jesus. आणि पवित्र शास्त्राचे जे मुख्य केंद्र आहे तो आहे येशू. The whole Bible is really about Jesus. आणि
पूर्ण पवित्र शास्त्र फक्त येशू विषय आहे The Old Testament predicts his coming आणि जुना करार त्याच्या येण्याविषयी बोलत आहे and sets the stage for his entrance into the world. आणि एक मंच तयार करतो त्याच्या ह्या जगामध्ये प्रवेश The New करण्यासाठी. Testament नवीन करार describes his coming त्याच्या येण्याचा उल्लेख करत and आहे his work आणि त्याचे काम to bring salvation to the sinful world. आणि ह्या पापी जगासाठी तारण आणण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या येण्याविषयी उल्लेख करत आहे. Though about 40 human authors contribute to the Bible, जरी 40 मानवी लेखकाने हे पवित्र शास्त्र लिहिण्यामध्ये त्यांनी सहकार्य केले आहे which was written over a period of about 1500 years, आणि जे 1500 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी हे पवित्र शास्त्र लिहिले the होते authors were like kings, आणि जे लेखक होते ते राजा होते fishermen, आणि कोळी होते priests, आणि याजक होते government आणि officials, सरकारी अधिकारी they were होते. farmers, ते शेतकरी there होते were shepherds, आणि ते धनगर होते. there were doctors. ते वैद्य देखील होते. So from all diversity म्हणून प्रत्येक क्षेत्रातून comes an incredible unity in the Bible. आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक असं विशिष्ट एकता येत आहे बायबलमध्ये See, they don't contradict. आणि ते एकमेकांच्या विपरीत Though नाही. so many people wrote, जरी एवढं लोकांनी पवित्र शास्त्र लिहिले yet there's unity तरी त्यांच्यामध्ये एक विशिष्ट एकता आहे because the author is one. कारण त्याचा जो लेखक आहे लिहिणाऱ्याचा जो लेखक आहे तो एक आहे Holy Spirit. पवित्र आत्मा. Amen. Amen. He is the author of the Word of God. आणि पवित्र आत्मा देवाच्या वचनाच्या लेखक आहे. So though different people wrote जरी वेगवेगळ्या लोकांनी at लिहिले different आणि times, वेगवेगळ्या काळात लिहिले but yet there's unity. तरी त्यांच्यामध्ये एकता होती. Now, I will not speak more on this because I have written all this in my book. आणि ह्याच्यावर मी अधिक बोलणार नाही कारण हे सर्व मी माझ्या पुस्तकात लिहिले आहे. Now let me, many have asked me आणि अनेकांनी मला विचारले आहे how to read the Bible. की पवित्र शास्त्र कसं वाचले So पाहिजे let me speak about that. आणि त्याच्याविषयी मी बोलतो How to correctly read the Bible. की कसं तुम्ही बरोबर पवित्र शास्त्र वाचले पाहिजे. Let me give you a gist first. आणि प्रथम मी तुम्हाला एक यादी देतो In short, I'll be telling you. आणि थोडक्यात मी तुम्हाला सांगणार Then आहे. we'll go further, मग आपण पुढे जाऊया and I'll be teaching you more. आणि मी तुम्हाला अधिक शिकवणार आहे. We know about the Old Covenant and New Covenant. आपल्याला जुना करार व नवीन कराराविषयी माहिती आहे. Unlike the Old Covenant, आणि जुना कराराच्या व्यतिरिक्त we do not have to work to be blessed. आपल्याला काम करायची गरज नाही आशीर्वादित व्हायला. Under the New Covenant of Grace, आणि कृपेच्या नवीन because करारात of what Jesus did, येशूने काय केलाय त्याच्यामुळे we are already blessed. आम्ही आधीच आशीर्वादित आहे. Amen. आमेन. That's what Ephesians 1:3 says. आणि असं एफसी करार 1:3 म्हणत So आहे. we are blessed. म्हणून आम्ही आशीर्वादित आहे. So the New Covenant speaks of blessing. म्हणून नवीन करार आशीर्वादाविषयी Not बोलतो. because of what we did, what we do, who we are, आम्ही काय केले आम्ही काय करणार आहे आम्ही कोण आहे त्याच्यामुळे but नाही because of Jesus पण फक्त येशू ख्रिस्तामुळे and what he did. आणि येशूने काय केलं So त्याच्यामुळे. the cross and the resurrection plays the most important role under the New Covenant of Grace. आणि क्रूस व पुनरुत्थानाची जी घटना आहे खूप महत्वाचा भाग खेळत आहे कृपेच्या नवीन कराराखाली. All the blessings come from there. आणि सर्व आशीर्वाद तिथूनच येत आहे. Amen. Amen. Never forget the cross. आणि कधीच क्रूसाला विसरू That's नका. why when you take the Lord's Supper, म्हणून जे आपण प्रभू भोजन the घेतो Lord said, do it in remembrance of me. तिथे प्रभू म्हणत आहे माझ्या स्मरणात हे Do कर. this till I come. आणि मी येईपर्यंत तुम्ही हे करा. He wants us to look to the cross, आणि प्रभूची इच्छा आहे की आपण क्रूसाकडे पाहिले पाहिजे. the cross and the resurrection. क्रूस आणि पुनरुत्थानाकडे. From there comes a blessing, आणि तिथूनच आपला आशीर्वाद येतो. not what you do. आणि तुम्ही काय करत आहे No, त्याच्याद्वारे that is नाही. not under the New Covenant of Grace. आणि ती कृपेच्या नवीन कराराखाली ती It's गोष्ट because of what He did की येशूने आपल्यासाठी काय केलंय त्याच्यामुळे that you are blessed. की तुम्ही आशीर्वादित That's why आहात. we are Christians are very humble people. म्हणून आम्ही जे ख्रिस्ती आहे खूप नम्र लोक आहे. It's not because of our talents, of our performance. आपलं जे हुनर आहे आपल्या कृतीमुळे नाही. It's because of what Jesus did for us. आणि हे येशू आपल्यासाठी काय केलंय त्याच्यामुळे आहे. Apostle Paul says प्रेषित पौल म्हणत the आहे entire Bible संपूर्ण पवित्र शास्त्र is useful for teaching, rebuking, correcting. आणि ती बोध करण्यासाठी धमकावण्यासाठी आणि सुधारणूकसाठी उपयोगी आहे. In 2 Timothy 3:16. आणि 2 तिमोथी 3:16 But मध्ये he also said, पण तिथे त्यांनी असं देखील though the सांगितलं whole Bible जरी संपूर्ण पवित्र शास्त्र is truth, ती सत्य आहे but he says in 2 Timothy 2:15, पण 2 तिमोथी 3:15 मध्ये त्यांनी सांगितले आहे 2 Timothy 2:15, आणि 2 तिमोथी 2:15 मध्ये we need to rightly divide the word of truth. आम्ही जे सत्याचे वचन आहे ते नीट सांगितले पाहिजे. That is very important. आणि ही खूप महत्वाची The आहे. whole Bible is truth, आणि पूर्ण पवित्र शास्त्र तर but we सत्यच need आहे. to rightly divide
the word of truth. पण आपण जे सत्याचे वचन आहे ते नीट सांगितले पाहिजे, बरोबर दुभागले पाहिजे. Amen. आमेन. We are under the truth of the new covenant of grace. आम्ही कृपेच्या नवीन कराराच्या सत्याखाली आहोत. You know, I'm telling you, nearly 80% Christians are confused in this. आणि मी तुम्हाला सांगतो 80% ख्रिस्ती ह्या विषयी गोंधळात पडलेले So आहेत. rightly dividing the word of truth means, आणि देवाच्या सत्याचे वचन बरोबर सांगणे किंवा दुभागणे म्हणजे what does it mean? त्याचा अर्थ काय आहे? It means त्याचा अर्थ आहे we need to read the Bible आम्ही पवित्र शास्त्र वाचलं or पाहिजे divide the truth किंवा जे सत्य आहे त्याला दुभागले in पाहिजे. the context of the finished work of the cross. आम्ही सत्याला दुभागले पाहिजे. क्रूसाच्या संपूर्ण झालेल्या कामाच्या आधारे आम्ही सत्य सांगितले Amen. पाहिजे. If you remove the cross, जर तुम्ही क्रूसाला or काढले, if you remove the lens of the cross and the resurrection of Jesus, जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या क्रूस व पुनरुत्थानाचा चष्मा काढून बाजूला and ठेवले you see it, आणि तुम्ही पाहत आहे, then you'll be confused. आणि मग जर तुम्ही चष्मा काढून पाहताय मग तुम्ही गोंधळात पडू शकत You नाही. will take what you should not take. तुम्ही ते गोष्टी घेणार जे तुम्ही घेऊ नये. All is not for you. आणि सर्व तुमच्यासाठी नाही. That's why we need to be very careful. म्हणून आम्ही खूप जपलो पाहिजे. So rightly dividing the word of truth is very important. म्हणून देवाचं सत्याचे वचन बरोबर सांगणे ही खूप महत्वाची आहे. It means त्याचा अर्थ आहे we need to see the Bible according to the finished work of Jesus. आपण पवित्र शास्त्राला येशूच्या पूर्ण झालेल्या कामाच्या आधारे पाहिले It पाहिजे. means we interpret the scripture in light of what Jesus has done. आणि आम्ही पवित्र शास्त्राचे अनुवाद करत आहे त्या प्रकाशामध्ये जो येशूने केलेला आहे. Amen. Amen. Not what he will do. की येशू काय करणार आहे त्याच्याविषयी नाही. Our faith is past. आपला जो विश्वास आहे ती भूतकाल What आहे. Jesus has done on the cross. जो येशूने क्रूसावर आपल्यासाठी केला Now he's आहे, going to do. आता करणार आहे त्याच्यावर नाही. He said it is finished. आणि येशूने सांगितलं हे पूर्ण झाले आहे. Amen. Amen. Everything. You cannot add to a finished work. आणि एक समाप्त झालेल्या कामामध्ये तुम्ही काय भर घालू शकत That was नाही. the most holy work on the cross. आणि ती खूपच पवित्र काम होती क्रूसावर. If you don't see it that way, जर तुम्ही तसं पाहिले नाही, the faith that comes will not be based on the finished work of Christ, but the faith will be your faith. आणि जो विश्वास येत आहे तो येशूच्या पूर्ण झालेल्या कामाच्या द्वारे येणार नाही, पण तो तुमचा विश्वास असेल. So in essence, we need to ask two questions म्हणून एका अर्थात आम्ही 2 प्रश्न स्वतःला विचारले when पाहिजे. you're reading the Bible. जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचत What does this passage mean ह्या अध्यायाचा अर्थ काय आहे in the light of the finished work of the cross? आणि येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर समाप्त झालेल्या कामाच्या प्रकाशामध्ये काय आहे. That's the first question you need to ask. आणि ही प्रथम प्रश्न आपण विचारलं पाहिजे. And second, आणि दुसरा आहे who is the writer writing to or about? आणि जो लेखक आहे कुणाविषयी लिहित आहे किंवा कुणाला तो बोलत आहे. These are the two questions you need to ask when you read a passage. आणि हे 2 प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे जेव्हा तुम्ही एखादा अध्याय वाचत आहे तेव्हा. The first one is, प्रथम आहे what does this passage mean आणि ह्या अध्यायाचा अर्थ काय आहे. in the light of the finished work of the cross? येशू ख्रिस्ताच्या क्रूसावर समाप्त झालेल्या कामाच्या प्रकाशामध्ये. Otherwise, you'll be trying to do what the Lord has already done. नाहीतर तुम्ही ते करायचा प्रयत्न करणार जे येशूने आधीच केला आहे. Our faith is in what He has done, आमचा विश्वास त्याच्यावर आहे जो येशूने केला not आहे. what you're going to do. तुम्ही काय करणार आहे त्याच्यावर नाही. Amen. आमेन. So that is very important. म्हणून ही खूप And महत्वाची second आहे. is, दुसरा आहे who is the writer writing to or about? आणि लेखक कुणाला लिहित आहे किंवा कुणाविषयी बोलत आहे किंवा कुणाविषयी लिहित आहे. So the filter of everything should be filtered by the cross. म्हणून प्रत्येक गोष्टीची चाचणी आम्ही केली पाहिजे क्रूसाद्वारे. If not, जर नाही then you are fallen from grace. मग तुम्ही कृपेपासून Because पडल्या. the cross, grace came. कारण क्रूसामुळेच कृपा आली. Because of the cross, क्रूसामुळे God can forgive us देव आपल्याला क्षमा when करू we शकतो. believe in Jesus जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास करत आहे without us doing anything. आपण काहीही न करता. So don't frustrate His grace. म्हणून त्याच्या जो विश्वास आहे त्याला तुम्ही खंड पाडू देऊ नका, त्याला हताश करू नका. So filter with the cross. म्हणून ते क्रूस आहे त्याच्याद्वारे तुम्ही चाचणी करा. Amen. आमेन. So that's the way you see every passage. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक अध्यायाला You know, पहा. there are some who preach. आणि असं काय प्रचार करत आहे, It seems that the cross has no significance. असं ते प्रचार करत आहे की क्रूसाचं काही महत्वच नाही. You know, they are not giving so much importance to the cross. ते क्रूसाला इतकं महत्व देतच नाही. When I say cross, I also mean the resurrection. जेव्हा मी क्रूस म्हणत आहे माझ्या त्याच्यामध्ये पुनरुत्थान देखील सामील आहे. Because it is the finished work.
कारण हे Crucifixion and resurrection has finished the work. आणि क्रूस आणि पुनरुत्थानाने तो काम पूर्ण केला आहे. Amen. आमेन. So that means you're not giving importance to the cross and the resurrection. ह्याच्या अर्थ आहे की तुम्ही क्रूसाला व पुनरुत्थानाला महत्व देत नाही. You know, Holy Spirit told me, पवित्र आत्माने when मला you go to सांगितलं, heaven, जेव्हा तुम्ही स्वर्गात जातो you will still remember the cross. तुम्ही तेव्हाही क्रूसाची आठवण That's करता it, because of him आणि तुम्ही बोलणार त्याच्यामुळे and what he did for you. आणि जो येशूने तुमच्यासाठी केला आहे. I'm here in heaven. मी इथे स्वर्गात आहे. No one will boast about their position, about their works, nothing. They will, in fact, remove the crown, put it at the feet of Jesus. कोणी आपल्या पदवीविषयी आपल्या कामाविषयी तिथे बडाई मारणार नाही, पण खरोखर ते आपले जे मुकुट आहे येशूच्या पायाखाली ठेवणार आहे. They'll give glory to him. ते फक्त येशूला गौरव देणार आहे. Amen. आमेन. They'll know because of him I'm in heaven. आणि त्यांना कळेल की फक्त येशू ख्रिस्तामुळे मी स्वर्गात आहे. So in truth, म्हणून सत्यामध्ये Jesus' death on the cross येशूच्या क्रूस जो मृत्यू येशूच्या मरण जो क्रूसावर होता is the most important event ती खूप महत्वाची घटना आहे in human history. मानवी इतिहासमध्ये. Only once it has happened. आणि एकदाच ती घटना घडली It will आहे never happen again. आणि पुन्हा ती घटना घडणार नाही. Amen. आमेन. Once he died and rose up एकदा येशू मरण पावला आणि उठला and he finished the work for all ages. आणि पूर्ण युगानयुग साठी त्यांनी काम समाप्त केले. So you need to know two things. म्हणून तुम्ही दोन गोष्टी जाणून घेतल्या Before पाहिजे. the cross, क्रूसाच्या आधी where the old covenant reigned, जिथे जुन्या कराराने राज्य केला, after the cross, क्रूसानंतर the new covenant, नवीन करार which is based on grace, जो कृपेवर आधारित आहे has made the old covenant obsolete, the Bible आणि says. त्यांनी जे नवीन करार आहे त्यांनी जुन्या कराराला रद्द केला आहे, नाहीसा You केला. read in Hebrews 8:13, आणि इब्री करार 8:13 मध्ये It is तुम्ही there हे in the वचन Bible. वाचा, ती शास्त्रामध्ये but लिहिलेले many आहे. have not read it. पण अनेकांनी ते वचन वाचले नाही. Amen. आमेन. Under the new covenant, under the old covenant, आणि जुन्या कराराखाली you were blessed तुम्ही आशीर्वादित if होते you were good. जर तुम्ही चांगले होते तर. No one is good. We know that. कोणी चांगलं नाही आपल्याला But माहित. under the new covenant, पण नवीन कराराखाली we are blessed आम्ही आशीर्वादित आहे because Jesus is good. कारण येशू चांगला आहे म्हणून. Amen. आमेन. See, consider these contrasts from scripture. आणि पवित्र शास्त्रामध्ये जे महान फरक आहे ते पाहून घ्या. Let me show you some contrasts. आणि मी तुम्हाला काय फरक दाखवतो. Then I'll take you deeper. मग सावकाश मी तुम्हाला गहन घेऊन जाणार आहे, खोल घेऊन जाणार. Before the cross, आणि क्रूसाच्या आधी we were blessed आम्ही आशीर्वादित when we होते obeyed जे आम्ही आज्ञाचे पालन केले, and cursed आणि शापित होते when we disobeyed. जे आम्ही अवज्ञा केले. That's what the Bible says in Deuteronomy 11, आणि असं शास्त्र म्हणत आहे अनुवाद 11 मध्ये 26 to 28. 26 ते 28 पर्यंत. But after the cross, पण क्रूसानंतर we are blessed आम्ही आशीर्वादित आहे because we are forgiven कारण आमची क्षमा झाली आहे and we are redeemed from the curse of the law. आणि नियमशास्त्राच्या शापापासून आम्ही मुक्त झालो आहे. Amen. आमेन. So we are blessed because of Jesus. म्हणून आम्ही येशू ख्रिस्तामुळे आशीर्वादित आहे. Before the cross, आणि क्रूसाच्या आधी we forgave आम्ही क्षमा केले in order to earn God's forgiveness. आणि देवाच्या क्षमा प्राप्त करण्यासाठी आम्ही क्षमा केले. But at the cross, पण क्रूसावर we were unconditionally forgiven आणि बिना अटीने देवाने आपल्याला क्षमा केली because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. And now we forgive others आणि आता आम्ही इतरांना क्षमा करतो because Jesus has first forgiven कारण us. येशूने प्रथम आम्हाला क्षमा केली आहे. You know, I'll teach you after that. First is Jesus, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला शिकवणार आहे की प्रथम येशू आहे, then you. मग तुम्ही आहे. Never put yourself first. कधी स्वतःला पुढे ठेवू नका, प्रथम ठेवू I'll नका. bring out scriptures and show you. आणि तुम्हाला वचन देऊन सांगणार आहे. The devil wants that. आणि शैतानाची अशी इच्छा You know, आहे it is from the old covenant. आणि ही जुन्या करारातून First आहे. you do, प्रथम तुम्ही करा, then God does. मग देव करतो. See, he put you first. म्हणून शैतान तुम्हाला प्रथम ठेवतो. You do first, तुम्ही प्रथम then करा, God will bless. मग देव तुम्हाला That's the आशीर्वाद. old covenant. तो जुना करार होता. But in the new covenant, पण नवीन कराराखाली you are not first. तुम्ही प्रथम नाही, Jesus is first. येशू प्रथम आहे. Amen. आमेन. He did first. आणि त्यांनी प्रथम केला. Who loved you first? कोणी तुमच्यावर प्रथम The प्रीती Bible केली? says he loved us first. शास्त्र म्हणत आहे की येशूने प्रथम आपल्यावर प्रीती So, केली. the more you put him first, आणि म्हणून जितका अधिक तुम्ही येशूला प्रथम ठेवत आहे you are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. Amen. आमेन. I will teach you deeply
about this. आणि खोलवर मी तुम्हाला याच्यावर शिकवण देणार आहे. As we continue, you're going to hear more about this. जसं आम्ही अधिक पुढे वचन ऐकणार आहे तेव्हा. Under the new covenant, आणि नवीन you say कराराखाली Jesus first, आणि आपण म्हणतो येशू प्रथम, then I. मग मी. Under the old covenant, जुना कराराखाली you first, तुम्ही प्रथम, then God. मग देव. Under the old covenant says you do, then God does. आणि जुना करार म्हणत आहे तुम्ही प्रथम करा मग देव करतो. Under the new covenant of grace, आणि कृपेच्या नवीन कराराखाली He is first, येशू प्रथम आहे, then I. मग मी. Amen. आमेन. Here we don't boast. इथे आम्ही बडाई करत That's why नाही. under the old covenant, the Pharisees, the Sadducees, the religious teachers of the law would boast. म्हणून जुना कराराखाली जे परुषी होती, सदुकी होती, जे नियमशास्त्राचे जे गुरुजी होते ते बडाई मारत होते Because of their own doing. त्यांच्या स्वतःच्या कामामुळे. But in the new covenant of grace, पण कृपेच्या नवीन it's कराराखाली not because of us, आणि ही आपल्यामुळे नाही, because of Him, येशूमुळे, because of Jesus. येशू ख्रिस्तामुळे. He is first, तो प्रथम आहे, you are second. तुम्ही दुसरे आहात. When you believe like this, जर तुम्ही असं विश्वास करता, when you put Him in the first place, जर तुम्ही त्याला प्रथम स्थान देता you are blessed freely आणि तुम्ही मोफतरित्या आशीर्वादित without होता, your doing. तुमच्या काय न करून. Because in the new covenant of grace, कारण कृपेच्या नवीन you are, करारात you are blessed by believing, not doing. आणि तुम्ही आशीर्वादित आहे विश्वासाने, आपल्या कामामुळे नाही, कार्यामुळे नाही. Believing that He did first. विश्वास करणे की प्रथम येशूने केला आहे. Amen. आमेन. Let's go a little further. आपण पुढे जाऊया. Before the cross, आणि क्रूसाच्या आधी under the old covenant, आणि जुना God कराराखाली was distant आणि देव आपल्यापासून खूप लांब and होता unapproachable. आणि देवाच्या जवळ आम्ही जाऊ शकत नव्हतो. But because of the cross, पण क्रूसामुळे we have been brought near to God. आपल्याला देवाच्या अगदी जवळ आणण्यात आलेली आहे. And now we can receive mercy and grace. आता आम्ही कृपा व दया प्राप्त करू शकत आहोत. Amen. आमेन. See the difference. आणि फरक बघा. Yet 80% of the Christians still are living in the old covenant. तरी 80% जे ख्रिस्ती आहेत जुना कराराखालीच जगत आहे. Before the cross, आणि क्रूसाच्या आधी God had held us responsible for our sins. देव आपल्याला आपल्या पापासाठी जबाबदार ठरवत होता. And not even us, the sacrifices could clear our guilty conscience. आणि जे बलिदान आम्ही करत होते ते देखील आपली दोषी भावनाला शुद्ध करत नव्हते. But because of the cross, पण क्रूसामुळे Jesus' blood cleanses us from our guilty conscience. आणि येशूच्या रक्त आपल्याला प्रत्येक दोषी भावनापासून शुद्ध करतो. And the Bible says, आणि शास्त्र म्हणत He आहे remembers our sins no more. तो ह्यापुढे आपल्या पापाची आठवण करतच नाही. Amen. आमेन. In Hebrews 8:12, आणि इब्री करात if He doesn't remember, जर देवच आठवण करत नाही why do you remember? मग तुम्ही का आठवण करत आहे. The blood of Jesus cleanses. आणि येशूचे रक्त शुद्ध करतो. There's no record of your sin. तुमच्या पापाची कुठल्याही नोंद नाही, Then हिशोब who नाही. is telling you to remember your sin? मग कोण तुम्हाला सांगत आहे तुमच्या पापाची आठवण करायला. That's why we need to correctly divide the word of म्हणून truth. आपण देवाचे वचन जे आहे बरोबर, सत्याचे वचन बरोबर दुभागले पाहिजे. Pre-cross क्रूसाच्या आधी and आणि post-cross. क्रूसाच्या नंतर. Don't go there. आणि क्रूसाच्या आधी जाऊ नका. Your place is here, आणि तुमचे जे स्थान आहे क्रूसानंतर आहे, not before, आधी नाही but after, पण नंतर, where everything is finished जिथे प्रत्येक गोष्टीचे काम and पूर्ण the झाले blessing is waiting for you. आणि आशीर्वाद तुमची वाट बघत आहे. Amen. आमेन. So remember, be in the post-cross. म्हणून लक्षात ठेवा क्रूसाच्या नंतरच्या If घटनामध्ये someone राहा. is preaching you pre-cross, जर कोणी तुम्हाला क्रूसाच्या आधीच्या पूर्वीच्या गोष्टी प्रचार करत आहे, they are taking you there मग ते तुम्हाला जुना करारात घेऊन जात आहे, where you will be struggling जिथे तुम्ही संघर्ष करणार and you're frustrating grace. आणि तुम्ही कृपेला हताश You're करता hindering grace. आणि तुम्ही कृपेला अडथळा You're घालता telling God, you don't help me, I can do it myself. आणि तुम्ही बोलत आहे प्रभू तुम्ही माझी मदत करू नका, मी स्वतः करू Grace शकतो. is God's ability. आणि कृपा म्हणजे देवाची क्षमता Law is you do it. आणि नियमशास्त्र म्हणजे तुम्ही स्वतः कार्य करत आहे. Amen. आमेन. You know, before the cross, आणि क्रूसाच्या पूर्वी God said, thou shalt not. आणि प्रभूने सांगितले तुम्ही असं You करणार shouldn't नाही, do this. You shouldn't do that. तुम्ही अमुक नाही केले पाहिजे, तमुक नाही केले But पाहिजे. after the cross, पण क्रूसानंतर God says, I will. प्रभू म्हणत आहे मी Before करणार. the cross, it was do. आणि क्रूसाच्या पूर्वी होता करा करा करा. But after the cross, क्रूसानंतर it's done. काम Finished. झालेले आहे, पूर्ण झालेले आहे, समाप्त झालेले आहे. Amen. आमेन. Before the cross, क्रूसाच्या पूर्वी righteousness was demanded आणि नीतिमत्वाची मागणी करण्यात आली of होती sinful man. एक पापीमय But मनुष्यापासून. at the cross, पण क्रूसावर righteousness was given as a free gift. नीतिमत्ता एक मोफत दान म्हणून देण्यात आलेली आहे. Amen. आमेन. You're righteous not because you're trying to be right. आणि तुम्ही नीतिमान आहे कारण तुम्ही नीतिमान व्हायचा प्रयत्न करत नाही. You're
You're righteous because of Jesus, आणि तुम्ही नीतिमान आहे फक्त येशू ख्रिस्तामुळे, which is God's gift for you because you believed in Jesus. जो देवाची देणगी आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही येशूवर विश्वास केला आहे म्हणून. You cannot grow in righteousness. आणि तुम्ही नीतिमत्तामध्ये वाढू शकत नाही, It's a gift for you. आणि ही तुमच्यासाठी एक देणगी आहे. Amen. आमेन. Before the cross, क्रूसाच्या पूर्वी Adam's sin meant condemnation for all men. आदामाची पाप सर्व मनुष्य जातीसाठी दंडाज्ञा होती. But today, under the new covenant of grace, पण आज कृपेच्या नवीन Romans कराराखाली 8:1 says, रोमकरास 8:1 there is म्हणतात, now no condemnation आता ह्या पुढे दंडाज्ञा नाही for those who are in Christ Jesus. त्या लोकांसाठी जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. Amen. आमेन. So when you're reading the Bible, म्हणून जेव्हा तुम्ही पवित्र you should शास्त्र ask, तुम्ही विचारले पाहिजे, is this scripture describing the old law covenant, हा जो वचन आहे जुना कराराचा नियम मला उल्लेख करत आहे, which condemns the sinners, जो पापी लोकांना दंडित करत आहे, or the new grace covenant, किंवा कृपेच्या नवीन करार which makes sinners righteous? जो पापी लोकांना नीतिमान बनवतो. Amen. आमेन. If you're a Christian, जर तुम्ही ख्रिस्ती आहात, if you've believed in Christ, जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास केले you आहे, need not fear the condemnation of the law. तुम्हाला नियमशास्त्राच्या दंडाग्याची भीती बाळगायची गरज Instead, नाही. rejoice ह्याच्याऐवजी तुम्ही आनंद that करा you are the righteousness of God in Christ. की तुम्ही देवाच्या नीतिमत्वता आहे ख्रिस्तामध्ये. Amen. आमेन. You know, in the Old Testament, जुना कराराखाली the new was concealed. आणि नवीन गर्भधारण Hidden. नवीनाची ती लपलेली होती, नवीन गोष्टी लपलेली होती. In the new, आणि नवीन मध्ये the old is revealed. ते जुन्ना जी आहे ती प्रगट होत आहे. Amen. आमेन. When you look by the lens of grace, जेव्हा तुम्ही कृपेचा चष्मा लावून बघत आहे, you see the old is revealed. तुम्ही बघत आहे की जुना जो करार आहे ती प्रगट झालेली आहे, Amen. पाहिजे झालेली आहे. You must remember, आणि तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, faith of the old covenant जुना कराराचा जो विश्वास आहे is different ती वेगळी आहे than the faith of the new covenant. जुना नवीन कराराच्या विश्वासापेक्षा जुना कराराचा जो विश्वास आहे तो वेगळा आहे. This is very important. ही खूप महत्वाची आहे. There's a sharp contrast आणि इथे एक महान मोठा फरक आहे between the old जुनामध्ये and the New आणि Testaments. नवीन करारामध्ये. And it can be seen or divided आणि ते आपण पाहू शकत आहे किंवा आपण दुभागू शकत आहे, as before the cross क्रूसाच्या आधी म्हणून and after the आणि cross. क्रूसाच्या नंतर म्हणून आम्ही असं दोन विभाजन करू This शकत is आहोत. very important. आणि ही खूप महत्वाची आहे, Otherwise, you'll be confused. नाहीतर तुम्ही गोंधळून जाणार. You cannot take the Old Testament. तुम्ही जुना करार घेऊ You शकत cannot नाही. live there. तुम्ही तिथे राहू शकत नाही. You have to live under the new covenant of grace. तुम्ही कृपेच्या नवीन कराराखाली जगले पाहिजे. It is Jesus who brought the new covenant of आणि grace. येशूने कृपेच्या नवीन करार आणले. Many Christians just read the Bible अनेक ख्रिस्ती लोक फक्त पवित्र without शास्त्रात rightly dividing the word of truth. सत्याचे वचन बरोबर न दुबागून न वेगळं करून. That is why म्हणूनच they do not benefit from the work of Jesus Christ on the cross. म्हणून येशू ख्रिस्ताने जे क्रूसावर काम केलं आहे त्या कामाचा ख्रिस्ती लोकांना फायदा होत नाही. You know, the Bible says शास्त्र म्हणत आहे Jesus came for our benefit. येशू आपल्या लाभासाठी आले, He came for our profit. तो आपल्या नफासाठी He आले, came for our advantage. आपल्या फायद्यासाठी आले. But why are we not profiting? पण मग आपल्याला येशूचा लाभ का होत नाही? You know, many are mixing the old and the new. अनेक लोक जुना व नवीन कराराची मिश्रण करत आहेत. You cannot mix. तुम्ही मिश्रण करू You शकत read नाही. the book of Galatians, you तुम्ही know. गलेतीकरासचे पुस्तक वाचा तेव्हा तुम्हाला कळेल. We cannot preach the old covenant आपण जुना कराराचा प्रचार करू because we are शकत no नाही. longer under it. कारण आपण आता जुना कराराखाली नाही. Jesus shed his blood येशूने आपले रक्त on वाहिले the cross क्रूसावर and he was the perfect sacrifice for all time. आणि तो परिपूर्ण बलिदान होता सर्व काळासाठी, सर्व युगासाठी. You know, the old covenant was just a shadow, आणि जुना करार फक्त एक सावली but होती. the New Testament is the reality. पण नवीन करार जो आहे अस्तित्व आहे, हकीकत आहे. We needed, that time they needed the old आणि covenant. त्यावेळेस त्यांना जुना कराराची गरज होती. But when the new came, पण जेव्हा नवीन करार the आले old became obsolete. मग जो जुना करार होता ती रद्द झाली नाही. Because when the reality is come, कारण जेव्हा अस्तित्व येतो you don't need the shadow. तुम्हाला सावलीची गरज नाही. But shadow was important then पण त्यावेळेस त्या काळात सावली महत्वाची होती, because there was no reality. कारण तेव्हा अस्तित्व नव्हते. Jesus is the reality. येशूच तो अस्तित्व He is आहे, the fulfilling of the law. तो नियमशास्त्राच्या पूर्ण So करणारा when आहे. reality is come, म्हणून जेव्हा अस्तित्व आलेली why आहे are you holding on to the shadow? मग तुम्ही सावलीला का धरून बसल्या? Let me give an example. तुम्हाला एक उदाहरण देतो. Suppose the husband is gone out समजा पती बाहेर गेला आहे काय कामासाठी
And as he's coming, आणि जसं he's तो coming in his motorbike. आणि तो आपल्या स्कूटर मध्ये किंवा मोटरसायकल मध्ये येत आहे And the child says, आणि लेकरू Mommy, बोलतो daddy's come, daddy's की come. आई वडील आलेले आहे. The child didn't see, आणि लेकरांनी पाहिले but he नाही. heard the voice. त्या लेकरूने फक्त आवाज ऐकले. So he said, the daddy's come, daddy's come. म्हणून तो आईला म्हणत आहे की वडील येत आहे. And when the daddy's come, आणि जेव्हा वडील येतो that noise, which was important then, is not required. त्या गाडीची आवाज जी त्यावेळेस महत्वाची होती, आता ते गाडीची आवाज महत्वाची That time नाही. it was important त्यावेळेस ती महत्वाची होती to know that daddy is coming. हे जाणण्यासाठी की वडील येत आहे. But when the daddies पण come, जेव्हा वडील घरी आले, realities come. अस्तित्व आलेली आहे. So we won't discuss about the hearing of the motorcycle's sound. मग आपण ते मोटरसायकलची जी आवाज आहे त्याची चर्चा करायची आता आपल्याला काय गरज नाही. In the same way, तसंच प्रकारे it was just a shadow. जुना करार फक्त एक सावली होती. We are in the new covenant, which is the reality. पण आता आम्ही नवीन कराराखाली आहे जो अस्तित्व आहे. Did you understand this in a तुम्हाला very इथपर्यंत simple समजले way? का आहे? खूपच सोपं आहे. So when we study the Bible, म्हणून जेव्हा तुम्ही पवित्र शास्त्र वाचता we need to differentiate between this pre and the post cross. जेव्हा आपण पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा आपण क्रूसाच्या आधी आणि क्रूसाच्या नंतर त्याच्यामध्ये आम्ही दुभागले पाहिजे. We can read the Bible all we want, आणि पूर्ण पवित्र शास्त्र आम्ही वाचू शकत आहे. but if we are not picking up the true meaning पण जर तुम्ही खरा अर्थ त्याच्यातून घेत नाही, of what God is trying to convey to us, जो देव आपल्याला बोली इच्छित आहे, we might as well be saying that we are reading a fairy tale. मग आपण असं बोलू शकत आहे की आम्ही गोष्टीचे पुस्तक वाचत आहे. So always remember, म्हणून लक्षात the ठेवा. Bible is divided आणि पवित्र शास्त्र into two दुभागलेले आहे. sections, दोन भागामध्ये ते दुभागलेले आहे. pre-cross क्रूसाच्या and the पूर्वीच्या गोष्टी post-cross. आणि क्रूसाच्या नंतरची गोष्टी. The old covenant आणि जुना करार or pre-cross section आणि जो क्रूसाच्या आधीचा भाग होता was based on works ती कामावर कार्यांवर आधारित होती. and required that the children of Israel do something first in order to be blessed. आणि त्याची अशी गरज होती की इस्रायलच्या संततीने प्रथम काय तरी केले पाहिजे जेणेकरून देव त्यांना देणार आहे किंवा आशीर्वाद देऊ शकत आहे. But under the new covenant of grace, पण कृपेच्या नवीन कराराखाली the post-cross section, आणि क्रूसाच्या नंतरचा जो भाग आहे, Jesus shed his blood on the cross, येशूने आपलं रक्त क्रूसावर वाहिले and based on his works, आणि त्याच्या कामाच्या आधारे we are blessed. आम्ही आशीर्वादित आहे. Amen. आमीन. If you go to the old, जर तुम्ही जुनाकडे गेले you don't need Jesus, मग तुम्हाला येशू नको and you don't benefit of what he did for you on the cross. आणि मग तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा मिळत नाही जो येशूने तुमच्यासाठी That's why Paul क्रूसावर said, केला I आहे. don't frustrate the grace of God. म्हणून पॉल म्हणत आहे मी देवाच्या कृपेला निष्फळ I करत don't नाही. hinder the grace of मी God. देवाच्या कृपामध्ये अडथळा घालत नाही. Amen. आमीन. So today under the new covenant of grace, म्हणून आज कृपेच्या नवीन we're कराराखाली not asked to do anything आपल्याला काय करण्यात for सांगितलं God's गेलं. blessings. देवाच्या आशीर्वादासाठी Just accept and believe फक्त स्वीकार करा आणि विश्वास his करा promises. त्याचे अभिवचन. If you're still operating under the old covenant, जरी अजूनही तुम्ही जुना कराराखाली कार्य करत which आहे, is invalid covenant, जो एक न महत्वाचा करार आहे, you will not get results. तुम्हाला परिणाम मिळणार नाही. So as believers, म्हणून विश्वासू it म्हणून is very important खूप महत्वाचे आहे for us आपल्यासाठी. to realize this difference. आणि हे जे फरक आहे हे आम्ही ओळखून घेतले पाहिजे. Amen. आमीन. Many just take the Bible and preach anything. आणि अनेक लोक पवित्र शास्त्र घेऊन कुठल्याही Because गोष्टीचा for them, प्रचार करत आहे. Everything is the word of God for now. कारण त्यांच्यासाठी आतासाठी प्रत्येक जे वचन आहे देवाचे वचनच आहे. See, in the part 2, I'll be teaching very more important things, आणि भाग 2 मध्ये मी तुम्हाला अधिक महत्वाची गोष्टी शिकवणार आहे. because some people take from the old covenant कारण काही लोक जुना करारातून गोष्टी घेतात and use the same words for prayer. आणि ते सारखं शब्दाचा उपयोग करत आहे प्रार्थनेसाठी. I will show you. मी तुम्हाला दाखवणार आहे People take David's prayer की कसं लोक दाविदाची प्रार्थना घेत आहे under the new covenant of grace. कृपेच्या नवीन कराराच्या खाली. No, नाही, that is wrong. ते चुकीचं आहे. So I will take that scripture and show you. म्हणून मी तो अध्याय घेऊन तुम्हाला शिकवणार आहे. He prayed, त्यांनी प्रार्थना केली don't take away thy Holy Spirit. आणि देवा तुझ्या पवित्र आत्मा माझ्याकडून leave काढून me. घेऊ नको, मला सोडून जाऊ नका. That was okay in the old covenant, आणि ती प्रार्थना जुना कराराखाली ठीक होती. but that's not okay in the new पण covenant. ही प्रार्थना आता नवीन कराराखाली ठीक नाही. Amen. आमीन. Because in the new covenant, God says, I will never leave you. कारण नवीन कराराखाली देव म्हणत आहे मी तुम्हाला I will कधीच- never forsake you. मी तुमचा त्याग कधीच करणार नाही.
God will never take Holy Spirit from you. देव कधीच पवित्र आत्मा तुमच्यापासून काढून So, घेणार नाही. so just say, नहीं नहीं बाइबल में लिखा है, ऐसा नहीं है. People become very emotional. लोक खूप भावुक होतात. पवित्र हा? शास्त्रामध्ये असं लिहिले ते बोलतात. बाइबल में लिखा है. पवित्र शास्त्रामध्ये लिहिले आहे. बाइबल में ओल्ड टेस्टमेंट में तो लिखा है सब पाप किया तो उनको पत्थर मारो. तू पत्थर मारेगा क्या उनको? हाँ? In the old covenant, आणि जुन्या if you कराराखाली want to follow it fully. जर तुम्हाला जुन्या कराराचे पालन करायचे तर पूर्णपणे पालन करा. During the Sabbath, someone picked up sticks. They were asked to throw stones and kill him. आणि साबतच्या दिवशी जर कोणी लाकूड जमा केले तर असं सांगण्यात आले की त्यांच्यावर दगडमार करा. So will you take that? म्हणून तुम्ही ते No, वचन no, घेणार that का? you will not. Why you're picking and choosing? मग तुम्ही का निवडत आहे, काय का गोष्टी घेत आहे, काय So, घेत नाही. so we need to be very careful. म्हणून तुम्ही खूप जपले There पाहिजे. are many out there आणि असे अनेक लोक बाहेर आहे who don't know all these त्यांना हे basics. सर्व गोष्टी माहिती नाही They'll just take anything and preach. आणि ते कुठलाही वचन घेणार आणि प्रचार करणार. They'll put fear, ते तुमच्यात भीती घालणार, condemnation. दंडाज्ञा घालणार. Putting fear robs your freedom. आणि भीती घालणे म्हणजे तुमची जी मोकळीकता आहे त्याची चोरी करणे आहे. It's very easy to control you. आणि तुमच्यावर नियंत्रण करणे खूप सोयीचं आहे. God doesn't want a relationship based on fear. आणि देवाला असं नातेसंबंध नको जी भीतीवर आधारित The आहे. old covenant was based on fear, आणि जुना करार भीतीवर आधारित होती. but new covenant is not based on fear, पण or based नवीन on love. करार भीतीच्या द्वारे आधारित नाही पण ती प्रीतीवर आधारित So, आहे. the people in the pulpit, people will cry and weep and व्यासपीठावर लोक रडणार आणि शोक करणार. I'll teach you further. आणि पुढे तुम्हाला You दाखवणार need to आहे know how you relate with God. की तुम्हाला समजले पाहिजे की तुम्ही कसं Are देवाबरोबर you, संबंध are ठेवता. you a friend of God, तुम्ही देवाचे मित्र आहात or are you a son of God, किंवा तुम्ही देवाचे पुत्र आहात or are you a servant of God? किंवा तुम्ही देवाचे दास आहात. We need to know this. हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. Based on this, you'll have a relationship with God. आणि ह्याच्या आधारे तुमच्या देवाबरोबर संबंध होऊ शकत आहे. In the old covenant, you are a friend. आणि जुन्या कराराखाली तुम्ही देवाचे Today, मित्र you are a होते. son of God. आज तुम्ही देवाचे पुत्र So आहात. that's why we need to know the Bible in the right way. म्हणून आपण बायबलला योग्य रीतीने जाणलं पाहिजे. So here I will finish, इथे आम्ही समाप्त but करणार I'll continue. पण मी चालू ठेवणार आहे. And you will really benefit. आणि तुम्हाला खरोखरच फायदा होणार. You will not just take anything and read it. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टी घेऊन असंच वाचणार नाही. No, you नाही. must use the lens of grace, the lens of the cross and the resurrection. तुम्ही कृपेचा चष्मा, क्रूसाच्या पुनरुत्थानाचा चष्मा लावून वाचले पाहिजे. And you will see through the eyes of Jesus आणि तुम्ही येशूच्या नजरेने पाहणार, and his डोळ्याने finished पाहणार. work. आणि त्याच्या पूर्ण कामाच्या झालेल्या And कामाच्या every आधारे scripture will benefit you. मग प्रत्येक जो वचन आहे तुम्हाला फायदेशीर होणार. Yeah. When you remove that glass, जेव्हा तुम्ही ते चष्मा काढतात then it won't benefit you. मग तुम्हाला काय फायदा So होणार. don't just hear anyone preaching म्हणून कोणीही काय प्रचार करत आहे ते unless ऐकू they नका. know the basics. जोपर्यंत त्यांना मूलभूत गोष्टी माहिती नाही When someone keeps on crying, oh Prabhu, uda karo that, that means they don't know still grace. त्याचा अर्थ आहे की त्यांना अजूनही कृपा माहिती नाही. They think the more they plead, त्यांना वाटत आहे की जितकं अधिक more ते they विनंती beg, करत आहे, जितकं अधिक ते भीक the more मागत they आहे, cry, जितकं अधिक ते रडत आहे, then God gives them. मगच देव त्यांना देतो. See, be very careful of these kind of teachings. आणि अशा प्रकारच्या शिकवण्याविषयी तुम्ही खूप जपा. So continue to hear this. म्हणून निरंतर हे तुम्ही So वचन once you ऐका, know this, संदेश ऐका. once you know this basic, एकदा तुम्हाला ही मूलभूत गोष्टी anywhere you समजलं, go, कुठेही तुम्ही गेले and when you hear the word, आणि जेव्हा तुम्ही वचन ऐकत you आहात will know तुम्हाला कळेल whether it is law or grace. की तो जो वचन आहे, संदेश आहे, नियमशास्त्र If आहे it is किंवा law, कृपेचा आहे. it's going to bind you. जर नियमशास्त्राचा संदेश आहे मग तो संदेश If it तुम्हाला is बांधणार आहे. grace, जर it ती will कृपा free आहे you. मग तो संदेश तुम्हाला बंधमुक्त करणार. Amen. आमेन. That's what the Bible says. आणि असं शास्त्र Christ म्हणतं. came to make you free. ख्रिस्त आले तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी. Even in Galatians, he says, आणि गलतीकरासमध्ये त्यांनी सांगितले आहे now you're free. आता तुम्ही मोकळे आहात, Don't go स्वतंत्र आहात, back into bondage. परत तुम्ही बंधनाखाली जाऊ नका. See, they came out from the old. आणि ते जुनातून बाहेर निघाले They were in bondage. आणि ते बंधनात होते. They came to the new. ते नवीन But कराराखाली some false teachers were taking them back into bondage. पण खोटे जे शिक्षक होते परत त्यांना बंधनाखाली So घेऊन जात Apostle होते. Paul said, म्हणून प्रेषित now पौलाने you're सांगितले, set free by Jesus. आता येशूने तुम्हाला बंधमुक्त केलं आहे, Don't go back into bondage. परत तुम्ही बंधनात जाऊ नका. Amen. आमेन. So be very careful. म्हणून खूप जपा. Christ has said,
made you free. आणि ख्रिस्ताने तुम्हाला स्वतंत्र केलं आहे. Don't enter back into bondage. परत तुम्ही बंधनाखाली जाऊ नका. Amen. आमेन. So hear this very important word, म्हणून हा खूप महत्वाचा संदेश because तुम्ही- I'm not going to speak to you again and again. कारण वारंवार मी तुमच्याशी बोलणार नाही. Once you know these basics, एकदा तुम्हाला ही मूलभूत प्राथमिक then गोष्टी you can समजल्या, go anywhere, मग तुम्ही कुठे जाऊ hear शकता. the word, वचन ऐका, you will know. तुम्हाला कळेल You will remove the hay आणि तुम्ही ते घासफूस काढणार and take the grain. आणि मग ते जे धान्य आहे तुम्ही घेणार. Amen. आमेन. You will know that person is speaking grace alone, आणि तुम्हाला कळेल तो व्यक्ती नियमशास्त्र बोलत आहे किंवा कृपा बोलत आहे. and you'll be so happy आणि तुम्ही खूपच आनंदित होणार, because grace will make you happy. कारण कृपा तुम्हाला आनंदित करणार, You'll benefit. मग तुम्हाला फायदा होणार. Amen. आमेन. Okay, I will end here, मी इथे समाप्त करतो. but this is just the first part. पण हा फक्त प्रथम भाग आहे. Next time when I have time, आणि पुढच्या वेळेस जेव्हा मला वेळ मिळेल I will teach you more deeper, मी तुम्हाला अधिक खोल शिकवणार आहे. and it will become very clear to you. आणि मग गोष्टी तुम्हाला अगदी स्पष्ट Because होणार. many are keeping on asking me, कारण अनेक लोक मला सतत Pastor, विचारत आहेत, teach us पास्टर आम्हाला शिकव how to read the Bible in a proper way. की कसं पवित्र शास्त्र आम्ही बरोबर किंवा अचूक रीतीने वाचलं पाहिजे. Amen. आमेन. There's a right kind of prayer, there's a wrong kind of prayer. एक बरोबर प्रकारची प्रार्थना, एक चुकी प्रकारची प्रार्थना आहे. We need to know the right. आणि तुम्हाला योग्य समजले पाहिजे. Not because someone is praying. No, आणि no, कोणी no, प्रार्थना no. करत आहे तो प्रार्थना करत आहे असं That नाही. is wrong. तो चुकीचा आहे. Even the Lord said, प्रभूने these देखील people सांगितलं. think because of their much words, God is hearing. या लोकांना वाटत आहे की त्यांच्या लांब लचक शब्दाने देव हा. त्यांची प्रार्थना That's why there is ऐकत so आहे. much competition. म्हणून खूप स्पर्धा How आहे. many hours you prayed? किती तास तुम्ही I प्रार्थना prayed केली? for so many hours. मी इतकं तासांसाठी प्रार्थना केली. That fellow says, I prayed for so many आणि hours. तो व्यक्ती म्हणतो मी इतकं तासांसाठी प्रार्थना It केली. is not how many hours you आणि prayed, किती तास तुम्ही प्रार्थना करत आहे ही but whether महत्वाची you नाही. prayed in a right way, based in line with God's word or not. तुम्ही प्रार्थना केले का देवाच्या वचनाच्या ओळीत किंवा नाही ही महत्वाची That's why आहे. Jesus spoke what is wrong in prayer before he could speak what is right in prayer. आणि येशूने प्रार्थनात जो चुकीच्या गोष्टी ते आधी सांगितले, योग्य गोष्टी सांगण्याच्या आधी. Amen. Amen. So share this message. आणि हा जो संदेश Because, आहे तुम्ही शेअर You करा. know, there's a great transition that is taking place now आणि एक खूप मोठा स्थानांतर आता घडत आहे, because the Gentiles are coming to the Lord. कारण जे परराष्ट्रीय आहे ते प्रभू So मध्ये येत आहे. you must all be together in grace. म्हणून तुम्ही सर्व कृपेत एक असले पाहिजे. Grace is God's ability. आणि कृपा देवाची क्षमता आहे. Law is your ability. आणि नियमशास्त्र तुमची क्षमता आहे. God doesn't want in the last days to use your ability, देवाची इच्छा नाही की शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही तुमची क्षमताची उपयोग but केला पाहिजे, God's ability. पण देवाच्या क्षमताची उपयोग So केला पाहिजे. these volumes, please share with everyone, म्हणून हे जे भाग आहे, हे जे संदेश आहे, तुम्ही प्रत्येक लोकांशी because शेअर there करा. are nearly about 80% Christians who don't know how to read the Bible in the right way. कारण असं 80% ख्रिस्ती आहे ज्यांना अजूनही ठाऊक नाही की त्यांनी पवित्र शास्त्र कसं योग्य रीतीने बरोबर रीतीने वाचले पाहिजे. Amen. आमेन. There is much more to come, अजून खूप यायचं आहे much deeper. आणि अधिक गहन गोष्टी यायच्या See, आहेत. I'm not going to speak this kind of topic again. म्हणून अशा प्रकारच्या विषय मी पुन्हा बोलणार नाही. So be ready म्हणून तयारीत and राहा. come for the second volume, आणि दुसऱ्या part भागासाठी 2. दुसऱ्या भागासाठी नक्कीच And या. once I finish this, आणि एकदा मी हे भाग then संपवले I'll free you. मग मी तुम्हाला Then you go anywhere and मग here, तुम्ही कुठे जाऊन ऐका, you will not be confused. तुम्ही गोंधळात You will पडणार know नाही. what to take आणि तुम्हाला कळेल काय घेतले पाहिजे and what not to take. आणि काय नाही घेतले पाहिजे. Amen. आमेन. Okay. Okay, thank you for watching. Now I'll pray for all of you. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. आता मी तुम्हाला सर्वांसाठी Be प्रार्थना करते. happy. आनंदित Fear राहा. is not from God, भीती देवापासून नाही, because faith and fear are opposites. कारण भीती व जे विश्वास आहे ते एकमेकांच्या 2 विरुद्ध आहे. Timothy 1:7 says 2 that तिमोथी 1:7 म्हणत आहे. God has not given the spirit of fear, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाची आत्मा but of दिलेली नाही, power पण सामर्थ्याची, love, प्रीतीच्या and sound mind. आणि संयम मनाची आत्मा दिली Amen. आहे. Before you go to sleep, आणि झोपी जाण्याच्या आधी hear the word of God. देवाचे वचन ऐका. Amen. आमेन. Any kind of fear comes, आणि कुठल्याही प्रकारच्या भीती येतो replace it with the word of आणि God. त्याची रद्दबदली करा देवाच्या वचनाने. I resist fear in Jesus' मी name. भीतीचा सामना करतो, विरोध God has करतो not येशूच्या. given me the spirit of fear, प्रभूने मला भित्रेपणाची आत्मा दिलेली नाही, but power, पण सामर्थ्याची, love, प्रीतीची sound mind. व संयम In मनाची, Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. We must speak the word, आम्ही देवाचे वचन बोललोच पाहिजे not just enough resisting. आणि फक्त विरोध करणे ही महत्वाची नाही. And be joyful आणि आनंदी राहा is very important. आणि खूप महत्वाची आहे. And don't watch TV much. आणि अधिक टीव्ही बघू नका. All there are negative news. सर्व नकारात्मक बातमी आहे. I wonder what about the unbelieving?
आणि people. अविश्वासू लोकांविषयी मी विचार करतो त्यांच्या काय होत आहे From what they can hold on to. आणि कुठल्या गोष्टीला ते धरून बसू शकत आहे Full day they're hearing the negative news. आणि दर दिवस ते नकारात्मक बातमी They ऐकत cannot आहे free themselves from the memory of fear. आणि भीतीच्या स्मरणापासून ते स्वतःला मुक्त करू शकत But नाही praise God, पण प्रभूची स्तुती असो our faith is in the finished work of आमचा Jesus. जो विश्वास आहे येशूच्या पूर्ण झालेल्या कामावर आहे आमेन 100% will happen 100% होणारच because our faith is divine. कारण आमची जो विश्वास आहे ती दैवी आहे Jesus is the author and finisher of our faith. येशू आपल्या विश्वासाच्या उत्पादक व पूर्ण करणार आहे Amen. आमेन Let's pray. पण प्रार्थना करूया Father, I thank you for all these wonderful people. पिता या सर्व सुंदर लोकांसाठी धन्यवाद देतो Father, we are so blessed पिता आम्ही इतके आशीर्वादित that आहे today our faith is alive. की आज आमचा विश्वास Our जिवंत faith आहे is living. आमचा विश्वास सजीव आहे Our faith is not wishing, आमचा जे विश्वास आहे इच्छा बाळगणे नाही not just wishing something good happens. आणि असं काय विश्वास इच्छा धरणे नाही की काहीतरी चांगलं No, होणार our faith is blessed. आमचा विश्वास आशीर्वादित आहे It will happen. आणि गोष्टी होणारच Thank you, Father. धन्यवाद Father, I pray for all these people now. पिता सर्व लोक जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करतो I bless them in Jesus' मी name. त्यांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात Father, today they have been learning पिता आज ते शिकत होते how to read the Bible without getting confused. की कसं त्यांनी पवित्र शास्त्र वाचले पाहिजे न गोंधळ होता What to take, आणि काय गोष्टी what त्यांनी घेतल्या not to take, आणि काय नाही घेतले and पाहिजे how to see the Bible. आणि कसं पवित्र शास्त्र त्यांनी पाहिले पाहिजे Thank you, Father. I धन्यवाद bless them in Jesus' मी name. त्यांना आशीर्वाद देतो येशूच्या Any नावात kind of fear कुठल्याही प्रकारच्या भीती that is hindering them जो to त्यांना sleep, अडथळा घालत आहे झोपण्यासाठी that is making them uncomfortable, जे त्यांना अस्वस्थ करत आहे making them uneasy. आणि त्यांना अस्थिर करत आहे I rebuke this fear आणि ह्या भीतीला मी धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात You spirit of fear, तू भीतीच्या आत्मा be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात God has not given that spirit of fear. देवाने भीतीच्या आत्मा आम्हाला दिलेली Father, नाही strengthen their minds. पिता त्यांच्या मनाला बल दे Father, if that fear is not going, पिता जर ती भीती त्यांच्या मनातून हृदयातून I जात have नाही given this message मी त्यांना हा संदेश of the दिलेला आहे. spiritual garbage that many have stored in their soul. आणि त्या आत्मिक कचऱ्यांविषयी जे अनेकांनी आपल्या जीवात जमा करून ठेवले If they आहे have heard that message, जर त्यांनी ते संदेश ऐकले आहे they will loosen it in Jesus' ते name. त्यांना मोकळं करणार येशूच्या So that नावात these things will not run their life. जेणेकरून हे जे वाईट गोष्टी आहेत त्यांच्या जीवनाला चालवणार नाही Thank you, Father. धन्यवाद पिता Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. Anyone who is sick, जो कोणी आजारी आहे anyone who is having fever आणि ज्या कोणाला ताप or आहे cold or cough, किंवा सर्दी आहे खोकला आहे I rebuke it त्याला धमकावतो in Jesus' name. येशूच्या नावात Be gone. निघता हो Be healed in Jesus' name. आरोग्यदायी हो येशूच्या नावात For the fear of losing a job, आणि their jobs, नोकरी गमावण्याची जी भीती आहे fear of lack of money, आणि पैशाची कमतरतेची भीती Father, I rebuke this in Jesus' name. ह्या गोष्टींना मी धमकावतो येशूच्या नावात Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू Father, येशू. that's why we were saying, म्हणून आम्ही always. सांगत होते नेहमी those who are giving जे देत होते have nothing to fear. त्यांना कुठल्याही गोष्टीची भीती बाळगायची Because गरज नाही. during this kind of crisis, कारण असं संकट काळाच्या वेळेमध्ये God will take care. देव त्यांची काळजी घेणार Thank you, Father. धन्यवाद You'll पिता. take care of all of them. तुम्ही सर्वांची काळजी In घेणार Jesus' name, येशूच्या I नावात bless their home. मी त्यांच्या their घरांना family, आशीर्वाद, त्यांच्या कुटुंबांना children, आशीर्वाद, त्यांच्या In लेकरांना Jesus' name, आशीर्वाद देतो येशूच्या I नावात command the virus मी त्या विषाणूला not to आज्ञा enter देतो. their homes. त्यांच्या घरात तू प्रवेश In करणार Jesus' नाही येशूच्या नावात I declare मी घोषणा करतो peace, शांती joy, आनंद happiness, सुख oneness, एकता harmony, आणि एकग्रता joy आनंद in their homes. त्यांच्या घरामध्ये In Jesus' name. येशूच्या नावात Any demons hiding in their house आणि कुठल्याही दुरात्मा जर त्यांच्या घरात लपून for बसले any reason, कुठल्याही कारणासाठी I remit all the sins. त्यांच्या सर्व पापांना In the क्षमा name करतो of Jesus, येशूच्या नावात I command every spirit, आणि प्रत्येक दुरात्म्याने get आज्ञा देतो out of their homes. त्यांच्या घरातून निघ बाहेर In Jesus' name, येशूच्या I नावात release anointing मी अभिषेक मोकळा करतो over their beds, त्यांच्या over बिछाणावर their chairs they sit, आणि जे खुर्चीवर over ते their बसत food and water, त्यांच्या अन्नावर over पाणीवर their clothing, त्यांच्या कपड्यांवर over every room. आणि प्रत्येक खोलीमध्ये In Jesus' name. येशूच्या नावात Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू Father, I येशू. declare पिता मी घोषणा that करतो the angels की तुझे देवदूत whom you have assigned, ज्यांच्यासाठी तुम्ही नेमणूक केलेले आहे protect them and guide them. देवदूत त्यांचे संरक्षण करणार त्यांच्या मार्गदर्शन करणार In Jesus' name. येशूच्या नावात Amen. आमेन Good. Okay. Hello. You're all so wonderful.
आणि तुम्ही सर्व खूप We are सुंदर all आहात. a big family of God. आम्ही देवाचे एक मोठं कुटुंब आहे. We all have love for one for another. आम्हा सर्वांना एकमेकांसाठी प्रीती आहे. We are the biggest family. आम्ही सर्वात मोठा कुटुंब आहे. Amen. आमीन. We have one Father. आमच्याकडे एकच पिता आहे, That's Heavenly Father. आपलं स्वर्गीय पिता. We have one life. आपल्याकडे एकच जीवन We आहे. have one enemy. आपल्याकडे एक शत्रू आहे That's the devil. आणि तो आहे शैतान. Amen. Amen. We are all one. आम्ही सर्व एक So आहोत. keep praying for all the म्हणून believers. सर्व विश्वासूंसाठी सतत प्रार्थना करत राहा. Don't use the Facebook to trash and bash by your words. आणि फेसबुकचा उपयोग करू नका तुमच्या शब्दाने लोकांना मारायला किंवा पिटायला. Don't wash the dirty linen before public. आणि लोकांपुढे तुमचे घाणेरडे वस्त्र धुवू नका. You know, if Christians are following the main things, आणि जर ख्रिस्ती लोक मुख्य गोष्टींच्या मागे जात आहे, accept them. त्या गोष्टीचा स्वीकार करा. The other small things, आणि इतर छोटी गोष्टी, whether I have to wear green or blue or black, मला हिरवं घालायचं आहे, काळा घालायचं या आहे, mustache डालने का क्या निकालने का, की हा? मुछी ठेवायचं किंवा नाही, मिशे ठेवायचं किंवा कलर नाही, डालने का क्या नहीं डालने का, कलर लावायचं ये किंवा ड्रेस नाही, पहनने का क्या वो ड्रेस पहनने हे का, वस्त्र घालायचं किंवा मेकअप करने का नहीं मेकअप हे करने नख का. कापायचं See, किंवा नाही, मेकअप आणि ये मेकअप सब कर important नहीं है. असं नाही, ते महत्वाची नाही. People are putting all this, making it so important. आणि लोक हे सर्व गोष्टींना खूप महत्व You know, देतात. I posted a message. I don't know whether you have read it. आणि मला माहिती नाही, मी एक Holy संदेश पोस्ट Spirit केलाय, तुम्ही gave me वाचले many की? years back खूप पवित्र आत्माने खूप वर्षांपूर्वी मला दिले that you can dress up smart, की तुम्ही चांगलं can look वस्त्र good. घालू शकत आहे, तुम्ही you चांगलं can दिसू, look handsome, तुम्ही देखणं you दिसू can शकता, look beautiful. तुम्ही सुंदर There's दिसू no शकता. problem. त्याच्यामध्ये काही समस्या नाही. Amen. आम्ही But don't give all your time only for the external. पण फक्त बाहेरच्या गोष्टींसाठी तुमचा सर्व वेळ देऊ नका. Give priority to spiritual things. आत्मिक गोष्टींना प्रथम प्राधान्य But द्या, be happy. पण आनंदित राहा. अभी हस्बैंड वाइफ घर में है, पती पत्नी आता घरी आहे, झगड़ा मत करो. भांडू नका. हाँ, क्योंकि जब तक दूर था झगड़ा नहीं था, अभी नजदीक आने के बाद झगड़ा शुरू हो जाता है. So don't fight. म्हणून भांडू नका. Love one another. एकमेकांना प्रीती करा, Make one another happy. एकमेकांना खुश ठेवा. Amen. आमेन. I gave that message मी तुम्हाला तो संदेश दिला, as your soul prospers. जसं तुमचा जीव उन्नती करतो. Hear that. ते संदेश तुम्ही ऐका. Okay. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी We धन्यवाद. both pray for you आम्ही daily. दोघे तुमच्यासाठी रोज प्रार्थना Every day करतो. we are praying for you. दररोज आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Amen. आमेन. And we love you आम्ही तुमच्यावर प्रीती with the करतो, love of Christ. ख्रिस्ताच्या प्रीतीने. Amen. God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वाद And do देतो. share. Don't forget it. आणि हा जो संदेश आहे तुम्ही शेअर करा, विसरू नका. Amen.